नमस्कार. नवी ओळखमध्ये तुमचं मनापासून स्वागत. फिनलँड आणि स्वीडन यांनी नॅटोमध्ये सामील होण्यासाठी लागणारं ॲप्लिकेशन नॅटोच्या हेड ऑफिसमध्ये अखेर सबमिट केलं आहे. नॅटोचं हेड ऑफिस कुठे आहे तर ते आहे बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स शहरात. त्यामुळे फिनलँड आणि स्वीडन हे दोन देश रशियाचा दबाव, रशियाची दहशत झुगारत जगातल्या सर्वात मोठ्या लष्करी आघाडीत म्हणजे नॅटोमध्ये सामील होणार हे आता स्पष्ट झालं आहे. आपल्याला माहिती आहे की आता युरोपात आग लागली आहे. रशिया युक्रेनला रोजच्या रोज अधिकाधिक उद्ध्वस्त करत सुटला आहे. युक्रेनची रशियाने केलेली दशा बघून फिनलँड आणि स्वीडन हे दोन्ही देश प्रचंड घाबरलेत. रशियासारख्या बलाढ्य देशाने आपल्यावर हल्ला केला तर आपण त्याच्यासमोर फार काळ टिकू शकणार नाही याची खात्रीच या दोन्ही देशांना आहे. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी आपल्याला आता नॅटो जॉईन करण्याशिवाय पर्याय नाही असं त्यांना वाटू लागलं. याची कुणकुण रशियाला लागताच रशियाने आक्रमणाची धमकी दिल्यामुळे फिनलँड आणि स्वीडन आणखीनच गर्भगळीत झाले. पण अमेरिका, ब्रिटन यांनी मानसिक बळ दिल्यामुळे फिनलँड आणि स्वीडन या दोन्ही देशांनी नॅटोमध्ये सामील होण्याचं पक्का केलं आणि तसं रीतसर ॲप्लिकेशनही केलं. एखाद्या देशानं नॅटो जॉईन करण्यासाठी ॲप्लिकेशन दिल्यानंतर ती सगळी प्रोसेस पूर्ण होऊन तो देश ॲक्च्युअली नॅटोत येईपर्यंत साधारणपणे 8 ते 12 महिन्यांचा कालावधी लागतो. पण युरोपातल्या बिघडत्या परिस्थितीचा विचार करता ही प्रोसेस अधिक वेगानं करण्यात येणार आहे. जगातलं कोणतंही इंडेक्स म्हणजे निर्देशांक बघा, फिनलँड आणि स्वीडन हे दोन्ही देश सगळ्याच निर्देशांकांमध्ये नेहमी पुढे असतात. हवामान बदलाच्या कामगिरीचा निर्देशांक, पर्यावरणीय कामगिरीचा निर्देशांक, जगातल्या सर्वोत्तम देशांचा निर्देशांक, माध्यमांच्या स्वातंत्र्याचा निर्देशांक, जागतिक शांततेचा निर्देशांक, सर्वात कमी भ्रष्टाचाराचा निर्देशांक, मानवी विकास निर्देशांक, जागतिक सर्वात आनंदी देश आणि सर्वोत्तम देश निर्देशांक, या सगळ्यात संपूर्ण जगात हे दोन देश पहिल्या 5-10 मध्ये येतातच येतात. फिनलँड हा जगातला सर्वात आनंदी आणि राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट देश आहे. तर स्वीडन या देशाने गेली तब्बल 200 वर्ष कोणत्याही युद्धात भाग घेतलेला नाही, म्हणून शांततेच्या बाबतीत तो अव्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशातली जनता खूप उच्च दर्जाचं आणि अतिशय सुंदर आणि सुरक्षित असं जीवन जगतात. फिनलँडला मात्र रशियाविरुद्ध म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएत संघाविरुद्ध युद्ध लढावं लागलं होतं. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनी सोव्हिएत संघानं फिनलँडवर आक्रमण केलं होतं. बलाढ्य सोव्हिएत संघासमोर कमकुवत आणि एकटा असलेला फिनलँड काही टिकला नाही. 105 दिवस चाललेल्या या युद्धात हारल्यामुळे फिनलँडला आपली सीमेलगतची 10% जमीन गमवावी लागली होती. त्यानंतर रशिया आणि फिनलँडमध्ये युद्धाचा असा प्रसंग आलेला नाही. पण आता रशियाने युक्रेनची हालत ज्या प्रकारे खराब केली आहे ते बघून फिनलँड पुन्हा एकदा धास्तावला आहे आणि फिनलँडबरोबर स्वीडनही. आता पुन्हा जर का रशियाने आक्रमण केलं तर आपण एकटे रशियासमोर टिकू शकणार नाही हे जाणून फिनलँडबरोबरच स्वीडननेही इतक्या वर्षानंतर आपल्यापासून दूर ठेवलेल्या नॅटोमध्ये जाण्याचा निर्णय नाईलाजाने घेतला आहे. पण फिनलँड आणि स्वीडन यांच्या या निर्णयामुळे रशिया मात्र भडकला आहे. रशियाची बाजू ही काही चुकीची नाही, कारण युक्रेनबरोबरच फिनलँड आणि स्वीडनही जर नॅटोत सामील झाले तर नॅटो म्हणजे अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स हे देश रशियाच्या सीमेवरच कायमचं ठाण मांडून बसतील, जे रशियासाठीही घातक असेल. कोणताही देश हे कधीच सहन करू शकणार नाही की आपला शत्रू पूर्ण तयारीनिशी आपल्याला घेरून बसलाय आणि तो कधीही आपल्याला संपवू शकतो ते. युक्रेन रशियामधली सीमा ही 1974 किलोमीटर लांबीची आहे, तर फिनलँड आणि रशिया यांच्यामधली सीमा ही थोडी नाही, ती 1340 किलोमीटर इतकी लांबलचक आहे. त्यामुळे रशियाला असुरक्षित वाटणं साहजिक आहे. म्हणूनच रशियाने युक्रेनलाही धमकावलं होतं, पण युक्रेनने काही ऐकलं नाही आणि स्वतःची वाट लावून घेतली. आता फिनलँड आणि स्वीडनही त्याच वाटेवर आहेत असं दिसतंय. फिनलँड आणि स्वीडन यांची नॅटोची मेंबरशिप प्रोसेस भलेही फास्ट ट्रॅक पद्धतीने करायचं अमेरिका, ब्रिटनसारख्या नॅटो देशांनी ठरवलं असलं तरी त्याला काही अवधी नक्कीच लागेल आणि त्याच अवधीमध्ये रशिया या दोन देशांवर जोरदार आक्रमण करण्याची संधी साधेल. त्या काळात नॅटोतले 30 देश फिनलँड आणि स्वीडन यांच्या मदतीला येऊ शकणार नाहीत आणि तोपर्यंत रशिया जे करायचं आहे ते करून बसलेला असेल.
त्यामुळे नॅटोच्या मेंबरशिपची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत या दोन्ही देशांवर रशियाची टांगती तलवार असणारच आहे. हल्ला केल्यानंतर 2-3 आठवड्यातच रशिया जगात आपली ओळख हॅपीएस्ट कंट्री इन द वर्ल्डवरून सॅडेस्ट कंट्री इन द वर्ल्ड तर नाही ना करून टाकणार, अशी भीती फिनलँडला नक्कीच असेल. यावर तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवी ओळखला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.